नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण आज या एक बेस दोन टॉप मिनी साऊंडबद्दल आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत। आपण हा स्वतः आपला वैयक्तिक कॅबिनेट आहे, तर आपण हा मिनी साऊंड तयार केलेला आहे। तुम्ही पाहू शकता, हा खूप चांगला मिनी साऊंड आपण बनवलेला आहे। सर्वात पहिला तुम्ही आपल्या मिनी साऊंडचा एक लुक बघून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण या टॉपची साईज 4 इंच उभा आणि 8 इंच आडवा अशी आपण या टॉपची साईज केली आहे। आपल्या कॅबिनेटचा लोगो पण आपण टाकलेला आहे। पाठीमागं आपण वायरिंगसाठी स्पीकॉन सिस्टीम केलेले आहे। तुम्ही पाहू शकता की हा पण खूप चांगला असा मिनी साऊंड बनवलेला आहे। तर या बेसची साईज 6 इंच उभा आणि 10 इंच आडवा अशी साईज आहे बेसची। तर आपण हा फोम शीटपासून मिनी साऊंड तयार केलेला आहे। हा प्लायवूडमध्ये बनवलेला नाही आपण। तर वेळ न करता आपण लवकरच मिनी साऊंडची टेस्टिंग देऊया। तर याला सर्व पहिलं स्पीकॉन घेतलेला आहे मी। नंतर टॉपच्या पाठीमागे जे प्लेट आहे स्पीकॉन प्लेट, त्यामध्ये मी स्पीकॉन हळूवारपणे बसवून घेतो। तर आता स्पीकॉन प्लेट माझं बसवून झालेलं आहे। तर स्पीकॉन बसवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण 4 वायरा आउटपुटला बाहेर काढलेल्या आहेत। तर आपण दोन्ही टॉपची वायरिंग जोडून घेऊया। तर आता दोन्ही टॉपची माझी वायरिंग जोडून झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की वरल्या टॉपला एक स्पीकॉन आपण जोडला आणि खालच्या टॉपला एक स्पीकॉन जोडला। तर आता याची टेस्टिंग घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपण कसं क्वालिटी वर्क केलेलं आहे। महाराजा नंबर 1 कवटे महांकाळवाला असा आपण सेटअप तयार केलेला आहे। तर हा पूर्ण CNC राउटर कटिंगनं सेटअप तयार केलेला आहे। तुम्ही साईडला बघू शकता, जसं ओरिजिनल टॉपचे डिझाईन असते तशी आपण या मिनी साऊंडला डिझाईन केलेली आहे। तर आता मी या मिनी साऊंडची लवकरच वायरिंग जोडून घेतो आणि नंतर तुम्हाला मी डायरेक्ट टेस्टिंगचा व्हिडिओ राहतो। तर बघू शकता आपण एम्प्लिफायरला आपल्या 2 टॉपची वायरिंग कनेक्ट करत आहे। एम्प्लिफायरमध्ये लाईट आलेली आहे। तर आपण आता पहिला आपल्या 2 टॉपची वायरिंग जोडून घेऊया। तर या एम्प्लिफायरच्या आउटपुट वायर आहेत, तर आपण टॉपच्या आउटपुट वायर आणि एम्प्लिफायरच्या आउटपुट वायरला कनेक्ट करूया। तर तुम्ही बघू शकता मी इथं टॉप आणि एम्प्लिफायरमध्ये वायरिंग जोडून घेत आहे। तर आपल्या आता मिनी साऊंडची वायरिंग जोडून झालेली आहे। तर आता आपण सॉन्ग प्ले करूया। तर मी एम्प्लिफायरची सेटिंग कशी करायची मी तुम्हाला सांगतो। याचा पूर्ण बेस मी कमी करतो, ट्रबल नॉर्मलमध्ये ठेवतो आणि याची एम्प्लिफायरमध्ये पूर्ण व्हॉल्यूम वाढवून घेतो। तर आता बघू शकता, आता मी जसं जसं आवाज सोडेन तसं आपण बघू शकता तर तुम्ही आता बघू शकता आपला मिनी साऊंड चालू झालेला आहे। आता मी तुम्हाला पूर्ण टेस्टिंग करून दाखवतो। तर मित्रांनो, आपण सॉन्ग चेंज करूया। तुम्ही आवाजाची क्वालिटी ऐकलाच असाल, खूप चांगली क्वालिटी आहे। तर बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या मिनी साऊंडची क्वालिटी आवडली असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि ज्यांना क्लीन अँड क्लिअर साऊंड आवडतात त्यांच्यासाठी मी एक वेगळा सेटअप केलेला आहे, त्याची टेस्टिंग पण दाखवतो। तर तुम्ही आता क्लीन अँड क्लिअर साऊंड चेक नक्की बघा। तर मित्रांनो, जर कुणाला कॉम्पिटिशनसाठी जर सेटअप पाहिजे असेल तर तुम्ही हा सेटअप नक्की घ्या।
आणि ज्याला क्लीन अँड क्लिअर सेटअप पाहिजे आपण त्यांच्यासाठी पण एक स्पेशल सेटअप तयार केलेला आहे. मी पण त्याची टेस्टिंग तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय, ज्यांना क्लीन अँड क्लिअर सेटअप आवडतात त्यांनी हा सेटअप नक्की आपण ट्राय करा. तर आपण खाली 8 इंची उफरचा एअरबॉक्स सेटअप लावलेला आहे आणि आपल्यावर 2 टॉप लावलेला आहे. तर याची मी वायरिंग जोडून घेतो, नंतर तुम्हाला मी टेस्टिंग व्हिडिओ दाखवतो. क्वालिटीसाठी हेडफोन नक्की वापरा तुम्ही. जर तुम्हाला कोणाला मित्रांनो मिनी साऊंड पाहिजे असेल तर माझी मी इंस्टाग्राम ID टाकतो, तुम्ही त्याला नक्की फॉलो करा आणि मला तुम्ही मेसेज करा. आणि असेच जर आपल्याला मिनी साऊंडची व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि साऊंड लवर मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा.